हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता लसणाविषयी माहिती जाणून घेऊया. एक, लसूण ही सर्वत्र मिळणारी वस्तू असून आरोग्यदृष्ट्या एक उत्तम खाद्यपदार्थ व रसायन आहे. 2, भारतात बेळगाव, धारवाड, नाशिक, पुणे व सातारा ही लसणाची प्रमुख केंद्रे आहेत. 3, भाद्रपद किंवा आषाढ महिन्यात लसणाच्या कळ्या लावून त्याची लागवड केली जाते. 4, कांद्याचा एकच गड्डा असतो, तर लसणाचा 10 ते 15 कळ्यांचा मिळून एक गड्डा असतो. लसणाची पाने चपटी व अणकुचीदार असतात. आरोग्यासाठी लसूण अत्यंत गुणकारी असल्याने आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी त्याला अमृत समान मानले आहे. 5, पांढरा आणि लाल अशा लसणाच्या 2 जाती आहेत. दोन्ही प्रकारच्या लसणामधील गुणधर्म साधारणतः सारखेच आहेत. 6, आमटी भाजीत व चटणीमध्ये लसणाचा उपयोग केला जातो. शिवाय कित्येक रोगांमध्ये औषध म्हणूनही त्याचा वापर केला जातो. लसणाचे तेल लकवा व वातविकारांत अत्यंत उपयुक्त आहे. 7, लसणामध्ये वायूचा नाश करण्याची शक्ती आहे. वायुविकार असणारे लोक जेवणाव्यतिरिक्तही लसूण खाऊ शकतात. तथापि त्यांनी भाजी, भात, भाकरीबरोबर लसूण चांगले असते. कित्येक लोक थंडीत तूप व गुळाबरोबर ओला ताजा लसूण खातात. मूग किंवा उडदाची आमटी, भाजी व चटणीत लसूण घातल्याने पदार्थांना एक स्वादिष्ट चव येते. 8, अशक्त लोकांनी असंधनाच्या चूर्णाबरोबर स्वर्णेंद्रियावर दुष्परिणाम झालेल्यांनी, ज्येष्ठमदाबरोबर ज्यांना गोळा उठतो त्यांनी, तिळाच्या तेलाबरोबर कोडं असणाऱ्यांनी, खैराच्या सालीबरोबर क्षयरोग असणाऱ्यांनी, दूध व तुपाबरोबर मूळव्याध असणाऱ्यांनी, इंद्रजवाच्या सालीबरोबर कृमी असणाऱ्यांनी, वावडिंगाच्या चूर्णाबरोबर व खोकला व श्वास असणाऱ्यांनी, त्रिफळा चूर्णाबरोबर लसणाचे सेवन करणे अधिक हितावह ठरते. 9, वातनाड्यांवर लसणाचा प्रभावी व उत्तेजक असा परिणाम होतो. रांझान पायाला होणारा एक प्रकारचा रोग, पाठ आखडणे, हिस्टोरिया, पक्षाघात वगैरेवर लसूण उपयोगी आहे. उलटी, अपचन, आमयुक्त जुलाब व उदरकृमीवर लसूण अत्यंत गुणकारी आहे. 10, लसूण पौष्टिक, वीर्यवर्धक, स्निग्ध, गरम, पाचक, जुलाबात गुणकारी, रसाने आणि पाकाने तिखट, उष्ण, तीक्ष्ण व मधुर समजला जातो. लसूण अस्थिभंग साधणारा, घशावर हितावह, जड, पित्त व रक्तवर्धक, बलदायक, शरीराचा वर्ण उजळणारा, तसेच बुद्धी आणि डोळ्यांसाठी हितावह असून ते एक रसायन आहे. 11, हृदयरोग, जीर्णज्वर, बरगड्या दुखणे, मलावरोध, गोळा उठणे, अरुची निर्माण होणे, खोकला येणे, सूज, मूळव्याध, कोडं, अग्निमाद्य, कृमी, वायू, श्वास विकार आणि कफ यावर लसूण गुणकारी आहे. 12, लसणाच्या एक पाकळीपासून सुरुवात करून दररोज एक वाढवीत जाऊन 40व्या दिवशी लसणाच्या पाकळ्या खाव्यात. नंतर याच प्रकारे एक पाकळी कमी करत करत पुढच्या 40 दिवसापर्यंत पाकळ्या कमी करत 1 पाकळीपर्यंत येऊन बंद करावे. असे केल्याने लकवा बरा होतो. 13, लसूण वाटून दुधात घालून प्याल्याने रक्तदाबाच्या विकारात चांगला फायदा होतो. 14, लसूण, पुदिना, जिरे, धने, मिरे आणि संदवेची चटणी करून खाल्ल्याने वाढलेल्या रक्तदाबाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 15, लसणाच्या पाकळ्या वाटून त्याची पुरचंडी बांधून गळ्यात बांधावी व त्याचा वारंवार वास घ्यावा, म्हणजे डांग्या खोकला बरा होतो. साधारणतः लहान मुलांच्या गळ्यात अशी पुरचंडी बांधल्याने त्यांचा डांग्या खोकला लवकर बरा होतो. 16,
तेलात लसणाच्या पाकळ्या घालून तेल चांगले कडकडेपर्यंत गरम करावे. तेल कोमट झाल्यावर त्याचे थेंब कानात घातल्याने कानात सणके मारत असतील किंवा कान पिकला असेल तर गुण येतो. 17. लसणात कॅल्शियम, फॉस्फरस सारखी उत्तम खनिज तत्वे आहेत. त्यात आयोडीन व अल्कलीचाही अंश आहे. लसणामध्ये जीवनसत्व बी, सी व थोड्या प्रमाणात ए जीवनसत्वही आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.